आझाद मैदानावरती धनगर समाजाचे आरक्षण करीत जे आहे ते आमरण उपोषण सुरू असले सध्या पाहायला मिळत आहे। दीपक बोराडे यांच्या माध्यमातून खरं तरी उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा खरं तर हा 10वा दिवस आहे। पाहू शकता की या ठिकाणी अजून देखील ते उपोषण सुरू आहे। आणि काल जर या ठिकाणी पाहिले तर मनोज जरांगे पाटील जे आहे ते मराठा नेते या ठिकाणी आले होते, त्यांच्याशी बातचीत देखील केली होती। त्यांना आश्वासन देखील दिलं होतं की तुमचे धनगर समाजाचे जे नेते आहेत त्यांच्याशी मी थेट फोनद्वारे बातचीत करणार आणि हा संपूर्ण विषय सांगणार आणि कसं काय आपल्याला आरक्षण या संदर्भात देखील मी चर्चा करणार आहे, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हटले होते। मात्र आज 10वा दिवस आहे आणि अधिवेशनाचा खरं तर आज शेवटचा दिवस आहे। नक्की अधिवेशनामध्ये हा विषय येतो का हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं असणार। मात्र आज आपल्यासोबत धनगर समाजाचे काही लोक आहेत, त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकूणच की आज खरं तर 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवशी देखील कुठल्याही प्रकारचं सरकारचं शिष्टमंडळ अजूनपर्यंत या ठिकाणी आलं नाही, कसं पाहता याकडे? खरं सांगायचं म्हणजे या सरकारला धनगर समाजाची जे अस्तित्वाची जी लढाई आमची संघर्ष योद्धा धनगर समाजाचे नेते संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराळे यांनी जो गेल्या 10 दिवसापासून जो लढा उभा केला आहे आरक्षणाच्या संबंधित, सांगायचं म्हणजे हा जो लढा आहे हा काही आजचा लढा नाही, गेल्या 70 वर्षापासूनचं आमचं दुखणं, धनगर समाजाचं दुखणं आहे। सरकार त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। कित्येक प्रकारचे आश्वासनं वचनं या भारताचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत, परंतु त्या वचनापासून ते पळ काढत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा धनगर समाज हा, महाराष्ट्रातील धनगर समाज हा काही भीक मागत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 342 कलम 2 नुसार या 1956 सालीच आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। विशेष म्हणजे आम्ही आरक्षण ही हक्काची लढाई आहे आणि आमचे दीपक भाऊ बोराळे गेल्या 10 दिवसापासून अन्नाचा कण न खाता आज मरणासन्न अवस्थेत तिथे आहे आणि शासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। हे दळभद्री सरकाराला धनगर समाजाचे फक्त मतं पाहिजेत आणि जर काही द्यायचं म्हटलं घटनेत असताना जर देत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव आमच्या धनगर समाजाचे कुठलेही असू शकत। शेवटचा दिवस म्हणता येईल की अधिवेशनाचा, मात्र जर पाहिलं आज देखील शिष्टमंडळ आपल्याकडे येईल का असं वाटतं का? असं कुणाचा कॉल देखील आपल्याला आला होता का? आज शेवटचा अधिवेशनाचा दिवस आहे आणि मला तरी वाटते की आज जवळपास संध्याकाळपर्यंत शासनाचं शिष्टमंडळ येण्याची दाट शक्यता वाटते। आणि जर शिष्टमंडळ जर आलं नाही तर शासनाची शेवटी त्याच्यामध्ये नाचक्की आहे, कारण की आमचा संघर्ष योद्धा जो आज रोजी मरणासन्न अवस्थेत तिथे पडलेला आहे त्याची दखल शासन जर घेत नसेल तर त्याचं खापर सरकारवरच फोडणार आहे, हे एवढं मात्र निश्चित। पहिला 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवशी जर पाहिलं तुम्हाला या आझाद मैदानामध्ये याचं उपोषण करावं लागतंय, मात्र कुठल्या प्रकारच्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही पोहोचत आहे, कसं पाहताय? शासनानं आतापर्यंत कुठल्याही सुविधा इथे पुरवल्या नाहीत। मी तर म्हणेल की शासनानं अडेल तट्टू धरून, पोलीस प्रशासनानं अडेल तट्टू धरून आम्ही ज्या वेळेस आमचे नेते इथे याच्यावर येतात त्यावेळेस लाईट जाते, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही। संध्याकाळी आमच्या लोकांची हेडसांड होते, इथून 6 वाजले की आम्हाला एखाद्या दरोडेखोरासारखे इथून हाकलून लावला जातो। आणि सांगायचं म्हणजे इथं म्हणजे मच्छरांचं खूप साम्राज्य असताना आमचे लोक उघड्यावर रस्त्यावर आज झोपत आहेत। या शासनाला हे कधी आमचं दुखणं कळलं, म्हणून माझी या संघटनेच्या याच्या माध्यमातून शासनाचा मी याविषयी धिक्कार करतो आणि आमच्या जर संघर्ष योद्ध्याच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातील धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आपल्यासोबत काही लोक आणखी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकूणच पाहिलं की आज खरं तर 10वा दिवस आहे उपोषणाचा। या ठिकाणी तुम्ही कुठून आला आहेत, काय सांगा? मी एक धनगर समाजाचा उपोषण करता, माझं गाव जामखेड, तालुका अंबड, जिल्हा जालना। मी ह्या सरकारला एवढाच इशारा देऊ शकतो की 10 दिवस झाले आमचे संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे हे 10 दिवसापासून इथं आमरण उपोषण करीत आहे। जरी या 10 दिवसात सरकारने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही, त्या आंदोलनाचा म्हणजे सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही आमच्या खेड्याकडं काय म्हणतात 10व्या दिवशी आम्ही मुंडन करतोय। आज आम्ही सरकारचा 10व्या दिवशी आमचे मुंडन करून ह्या सरकारचा जाहीर निषेध करणार आणि पुन्हा 13व्या दिवशी आम्ही ह्या प्रत्येक आमदाराच्या घरी जाऊन ह्या देवेंद्र भाऊ फडणवीसचं 13वं घालणार। येळकोट जय मल्हार। पहिले आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल की 10वा दिवस आहे खरं तर अजूनपर्यंत कुठल्याही सरकारचं या ठिकाणी कोणी आलं नाही आहे, कसं पाहताय? कारण या सरकारनं पहिले तर आम्हाला फसवलेलं आहे। कारण याने 2014 साली जो फडणवीस सरकार आणि मोदी साहेबांनी सुद्धा आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की
पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. आणि यांनी पहिल्या कॅबिनेटना यांच्या किती हजारो कॅबिनेट झाले असतील. आणि आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे आज त्यांचा उपोषणाचा 10वा दिवस आहे. 10 दिवस झाले तरी हे सरकार आणि आमच्या उपोषणाची दखल घेत नाही. म्हणजे या सरकारनं आमच्या जीवावर पोळ्या भाजून घेतल्या. यांचं सरकार स्थापन केलं आणि आणखीनही आमच्याकडे यांचं लक्ष नाही. म्हणजे या सरकारचं आता इथून पुढे हा धनगर समाजांनी आपल्यातील होळकर जागे करा, जागे व्हा आणि या सरकारला आपल्या मतातून यांची अवकात दाखवून द्या. कारण आपल्याकडं आणखीनही लक्ष देत नाहीत. म्हणजे काय समजायचं बांधवांनो, आपल्या 70 वर्षापासूनचा हा वनवास आहे. आपल्या मेंढपाळ बांधव असतील, त्यांच्यावर हल्ले, त्यांचं काय काय जंगलात त्यांच्यावर काय हिंस्र पशु हल्ले करतात. त्यांच्यासाठी गोरगरिबांच्या लेकराबाळांसाठी दीपक भाऊंनी आपला जीव हा पणाला लावलेला आहे. म्हणजे त्यांची BP शुगर हा एकदम लो झालेला आहे. तरीही या सरकारला जाग येत नाही. आज सरकारचा आम्ही इथे दावा घालणार आहोत. सर्वजण मुंडन करणार आहोत आणि 13व्या दिवशी प्रत्येक आमदार असो खासदार असो त्यांच्या घरी जाऊन त्याचा 13वा साजरा करणार आहोत. येळकोट येळकोट, जय मल्हार. एकूणच पाहिलं तर आज खरं तर उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि जर पाहिलं धनगर समाजाचे लोक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज उपोषणाचा खरं तर 10वा दिवस आहे आणि जर या ठिकाणी कोणी आलं नाही तर आम्ही आमचे केस जे आहेत म्हणजे मुंडन करू आणि 13वर जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन घालू, असा जो पवित्रा जो आहे ते आता धनगर समाजाच्या लोकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अविनाश माने, मुंबई, LS मराठी.